सो इथे ऑनलाईन जमलेल्या माझ्या तमाम मराठी बाल मित्र मैत्रिणींनो, सक्सेस सायन्स अकॅडमीच्या फाउंडेशनचा विचार जेव्हा मी करत होतो, त्यावेळेला पहिला विचार माझ्या मनामध्ये आला की माझ्या बरोबर शिक्षण घेणारा जो विद्यार्थी असेल, त्याच्या घरी त्याचे वडील, त्याची आई, त्याचा भाऊ, त्याची बहीण, या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक प्रकारचं समाधान असलं पाहिजे की हा अमोल कारखेले सोबत आहे, हा कुठेही फुकट गेलेला नाही पोरगा माझा. आणि अशा पद्धतीने बाल मित्रांनो, वी आर गोइंग टू स्टार्ट today's topic, which is damped oscillations. Are you understanding? So beta, what are the damped oscillations? Damped oscillations, damping हा जो शब्द आहे is a decreasing. Damping means decreasing. So बच्चा, a system I have like shown here, एकदम सिंपल सिस्टम आहे. वरती एक सपोर्ट आहे, सपोर्ट लाईक स्प्रिंग आहे, स्प्रिंग लाईक ब्लॉक आहे, आणि ब्लॉक लाईक व्हेन अटॅच केलंय. की डॅम्प्ड ऑसिलेशन्स डिक्रीजिंग एम्प्लिट्यूडचे कसे असतात. आय हॅव रिटन द डेफिनेशन. दी पिरियोडिक ऑसिलेशन, दे आर पिरियोडिक 100%, दे आर पिरियोडिक विथ द टाइम, बट ऑफ ग्रॅज्युअली डिक्रीजिंग एम्प्लिट्यूड. टाइम पिरियड हॅज टू बी सेम, बट एम्प्लिट्यूड गोज ऑन डिक्रीजिंग. आपण याच्या आधी काय शिकलो? सस्टेन्ड ऑसिलेशन्स, रेग्युलर ऑसिलेशन्स. We were assuming that we are in a space. Come on, we were assuming that we are in a space. There was no any external unbalanced force. मंदिरातली घंटी वाजवली, टंग 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 टंग, एम्प्लिट्यूड कमी नाही होऊ दिला, आपण तेवढंच ठेवलं ना. निडल ऑफ द स्विंग मशीन, झुम 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 झुम, व्हर्टिकली टॉप मीन लेफ्ट, लेफ्ट नाही, मीन पासन टॉप मीन, बॉटम मीन, राईट मीन, लेफ्ट मीन. ह्या सगळ्यामध्ये असं थोडंच होणार आहे राव, फोर्स लावला आणि ऑब्जेक्ट डान्स करत राहिला नाही. मीन्स वी वर अज्युमिंग दॅट वी आर इन अ स्पेस, की व्हॅक्यूम आहे, व्हॅक्यूम आहे. बेटा व्हॅक्यूम मीन्स व्हॉट? बेस्ट वे टू अंडरस्टँड व्हॅक्यूम. टाकला माणूस, असा टाकला, त्याला एकही केसनी त्याच्या डोक्यावर वी कॅन अज्युम व्हॅक्यूम. नो अपोजिशन. समजा एखादी मार्बल घेतली आणि त्याच्या डोक्यावर ठेवली, व्हॉट विल हॅपन? घरंगळत मस्त पैकी खाली, बिकॉज नो अपोजिशन इज अ फील ऑफ व्हॅक्यूम. अच्छा, माझ्या बाबतीत काय म्हणाल तुम्ही? नाही सर, देर इज सम मीडियम ऑन द हेड. एखादी मार्बल ठेवली, अपोजिशन विल बी प्रोव्हाइडेड बाय द हेअर्स, इज अ लाईक सिस्टम ऑफ द मीडियम. एक्झॅक्ट सेम सिस्टम आहे, इथं मीडियम आहे, सो त्याला अपोजिशन आहे. जर समंदरातली घंटी आहे, टिंग 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 टिंग, खालून ग्रॅव्हिटी खेचतीये, आणि एअर मध्ये मीडियम आहे ना, हवेतल्या ज्या लेयर्स आहे, बिंग फ्लुइड, विस्कॉसिटी प्रॉपर्टी आहे ना फ्लुइड मध्ये. फ्लुइड मीन्स एनिथिंग दॅट कॅन फ्लो. सो बच्चा, फ्लो होणाऱ्या दोनच तर गोष्टी आहे, हवा आणि पाणी, लाईक दिस लिक्विड अँड गॅस. सो लिक्विड आणि गॅस मध्ये लेअर असतात, आणि ह्या लेयर्स अपोजिशन करतात. वी हॅव ऑलरेडी सीन, वी हॅव ऑलरेडी सीन. थोडासा फील येतोय काय चाललंय हे? अपोजिशन नेमकं कोणामुळे वॉज द क्वेश्चन. अपोजिशन नेमकं कोणामुळे वॉज द क्वेश्चन. एखादा स्टूल आहे, मी बोललो ढकल बेटा स्टूल, तुम्ही ढकलला. मी बोललो कपाट ढकल, नुसतं टुर आवाज आला, कपाट ढकलच नाही. जड आहे ना, स्टूल हलका आहे ना. सो अपोजिशन, स्टूलचं कमी, त्या कपाटाचं ज्यादा. सो अपोजिंग फोर्स. ओके, इनफॅक्ट अपोजिशन वॉज मास. लिनियर मोशन मध्ये, लिनियरचं एक्झाम्पल इथे अपोजिशन आहे. यस, आपण जे सस्टेन ऑसिलेशन याच्या अगोदर जे पाहत होतो, तर आपण स्पेस मध्ये अजून करत होतो की काहीही अपोजिशन नाहीये. दॅट्स वाय ते एकदम टिंग 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 एकदम शिस्तीत मोशन चालली होती. बस आता काय, डॅम्प्ड ऑसिलेशन, स्पेशल टॉपिक फॉर जीई. नीटला कमी क्वेश्चन्स येतात, बट जीईला मॅक्सिमम क्वेश्चन्स येतात त्याच्यावरती. ठीक आहे. पिरियोडिक ऑसिलेशन्स ऑफ ग्रॅज्युअली डिक्रीजिंग एम्प्लिट्यूड. नो इश्यू सर. स्प्रिंग आहे, त्याला ब्लॉक अटॅच्ड आहे, वेन आहे. मी डायरेक्टली डिफरन्शियल इक्वेशन वेर इंटरेस्टेड. कम ऑन बेटा, स्प्रिंगचा विषय असा आहे आपल्या अख्ख्या सिलेबसमध्ये, जेई मेन्स, इव्हन ऍडव्हान्स, ओके, की स्प्रिंग वाला जो सिस्टम आहे इज लाईक अ स्ट्रिंग. कम ऑन, स्प्रिंग वाला सिस्टम इज लाईक अ स्ट्रिंग. एक स्पेशल लेक्चर आपलं अजून एक बाकी आहे, डोंट वरी. काही नाही, स्प्रिंग आहे सिंपल, आणि स्प्रिंग मध्ये रिस्टोरिंग फोर्स असतो, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. सो बच्चा, एफ रिस्टोरिंग, रिस्टोरिंग फोर्स मायनस के एक्स. येस, फुल अँड फायनल. एक्स इज द डिस्प्लेसमेंट. अर्थात व्हर्टिकल असल्यावर व्हेरिएबल वाय येऊ शकतो बरं का, कम्प्युटर मध्ये असं आहे ते. ठीक आहे ना, आपण हॉरिझॉन्टल एक्स घ्यायचो ना, बस जे आपल्याला माहिती आपण घेतलं. मुद्दा याचा आहे,
हा जो ब्लॉक आहे की ज्याला व्हेन अटॅच्ड आहे. ओके बेटा, सो हे वेन बघ पाहण्या इथं यू कॅन अज्युम एनी लिक्विड, आणि याच्यामध्ये जर समजा स्प्रिंग ताणली आणि सोडली तर ऑसिलेशन होती झुम 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 झुम, बट बिकॉज ऑफ द ऑपोजिशन इन बिटवीन द लेयर्स ऑफ दिस फ्लुइड देर विल बी ऑपोजिशन. दॅट ऑपोजिशन इज कॉल्ड एज डॅम्पिंग. एम्प्लिट्यूड विल बी डिक्रीजिंग. जसं मंदिरातली घंटी वाजवली की थोड्या वेळात अशी होते ना, टिंग 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 टिंग. संपलं सर, मंदिरात तरी कुठे जायला भेटतं राव, लॉकडाऊनचा पिरियड आहे. ओके, बट बच्चा डिक्रीजिंग एम्प्लिट्यूड सेम विषय की असं असं व्हायब्रेट होत 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 फायनली ते स्टॉप होईल. हा माझा सांगण्याचा मुद्दा होता. तर बेटा इथे जसा रिस्टोरिंग फोर्स स्प्रिंग मध्ये होता, तर इथे एफ डी इज अ डॅम्पिंग फोर्स. एफ डी इज द डॅम्पिंग फोर्स. काय बेटा हा डॅम्पिंग, हा रिस्टोरिंग तर आपल्याला माहिती आहे, हा नवीन आला डॅम्पिंग फोर्स. डॅम्पिंग फोर्स की जो व्हेलॉसिटीला प्रोपोर्शनल असणार आहे वेनच्या. व्ही फॉर व्हेलॉसिटी बेटा, व्ही फॉर व्हेलॉसिटी, व्ही फॉर वेलोसिटी. वेन किंवा तो जो ब्लॉक, समजा ब्लॉक पाण्यात आहे किंवा त्याला वेन अटॅच पाण्यात आहे, काही असू दे. विषय असा आहे बेटा की जितकी ज्यादा, इनफॅक्ट जितका ज्यादा फोर्स तेवढी ज्यादा वेलोसिटी. स्प्रिंगच्या बाबतीत नाही करावं, जितकं ज्यादा डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन तितकंच ज्यादा रिस्टोरिंग फोर्स अगेन्स्ट इट. सेम स्टोरी इथे. इथं लक्ष दे, स्प्रिंग जर का खेचली, स्प्रिंग खेचल्याच नंतर जी व्हेलॉसिटी आहे, हे बघ बेटा, आय विल शो ओव्हर हिअर. बघ व्हेलॉसिटीची डायरेक्शन खाली, बरं का, व्हेलॉसिटीची डायरेक्शन खाली, आणि डॅम्पिंग फोर्स एफ डॅम्पिंग विल बी वरती. आर यू अंडरस्टँडिंग? एफ डॅम्पिंग विल बी वरती. क्लियर आहे? सेम लाईक रिस्टोरिंग. सो आय वुड लाईक टू से की एफ डॅम्पिंग इज मायनस बी पी. बी इज द डॅम्पिंग कॉन्स्टंट. सेम कुणासारखं बेटा? स्प्रिंग सारखं. जिथं के होता इथं बी आहे. बी इज द डॅम्पिंग कॉन्स्टंट. विषय संपला. ठीक आहे, एफ डी इज प्रोपोर्शनल टू मायनस व्ही. ओके, तिथून हे आलं. सो शॉर्टकट मध्ये मी स्प्रिंग साठी आणि तुमच्या ब्लॉक साठी हे दोन फॉर्म्युले लिहिले. सेम एज लाइक रिस्टोरिंग वी आर हैविंग डैम्पिंग. डन. चलो अब प्यारे बच्चों, डिफरेंशियल इक्वेशन को डिराइव किया जाए. मला सांगा बाल मित्रांनो, ह्या दोन फोर्सेसची ऍडिशन, हाच तर टोटल फोर्स आहे ना ह्या दोघांमध्ये सिस्टम मध्ये. सो टोटल फोर्स ओव्हर हिअर इज पहिला एफ रिस्टोरिंग आणि हे बघा दुसरा एफ डॅम्पिंग. अच्छा, विच इज इक्वल टू रिस्टोरिंग फोर्स काय आहे बेटा? मायनस के एक्स. जेव्हा जेव्हा डिफरन्शियल इक्वेशनचा विषय घ्यायचा आहे, निगेटिव्ह साइन इज व्हेरी इम्पॉर्टंट. लिहून ठेवा वाक्य कुठेतरी. डिफरन्शियल इक्वेशन्स करत असताना निगेटिव्ह साइन इम्पॉर्टन्स. बाकी निगेटिव्ह साइनला न्यूमरिकल्स मध्ये काही इम्पॉर्टन्स नाही. इट इज शोन फॉर द साइन पर्पज ओनली. ओके, हा डायरेक्शन दाखवण्याचं काम करतं. दॅट्स वाय इट हॅज अ मिनिंग मायनस के एक्स, आणि हा डॅम्पिंग मायनस बी व्ही. क्लिअर आहे बेटा? एफ काय एम आहे, एफ काय एम आहे, एफ नेट इज एम आहे. सो आय हॅव रिटन एम ए. बेटा आता हा जो ए, हा कोण आहे? ए एक्सेलरेशन. एंड यू पीपल नो दैट यम इंटू एक्सेलरेशन में लिखो डीवी बाई डी टी इज इक्वल टू, इसको क्या किया जाए, माइनस के एक्स माइनस बी. व्ही कोण आहे? वेलॉसिटी. वेलॉसिटी, आणि वेलॉसिटीला काय लिहितो बेटा आपण? रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंटला एक्स लिहिलंय ना, मग डी एक्स बाय डी टी घेतो ना मी, हे तर तुम्हाला माहिती आहे. सो व्हीला काय लिहू बेटा? डी एक्स बाय डी टी. ऑल राईट, ठीक. आता डी व्ही बाय डी टी. सो बच्चा यम इंटू डी बाय डी टी ऑफ व्ही इज डी एक्स बाय डी टी. पुन्हा मी त्याची व्हॅल्यू टाकली, इज इक्वल टू मायनस के एक्स मायनस बी इंटू डी एक्स बाय डी टी. मला सांग बेटा, यम इंटू डी बाय डी टी ऑफ डी एक्स बाय डी टी, डबल डेरिवेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट विच मीन्स डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर. बर, ठीक आहे ना. यम इंटू दिस, ती मायनस वाली टर्म अलीकडे येऊ द्या. कॅन आय राईट प्लस के एक्स, ही मायनस वाली टर्म आली प्लस बी इंटू डी एक्स बाय डी टी. क्लिअर आहे? इज इक्वल टू 0. दिस इज द डिफरन्शियल इक्वेशन. असंही चालतं, असंही चालतं, बट आय वुड लाईक टू से ऑर. काय करू आपण? डिवाइड थ्रो आउट बाय एम. डिवाइड थ्रो आउट म्हणजे इथून तिथून बाय एम. एम इज द मास ऑफ द ब्लॉक. नको एखादा कन्फ्युज व्हायला.
m इज द मास ऑफ द ब्लॉक. हे बघ, ह्या चॅप्टर मध्ये मी तुला एकदम क्रिस्टल क्लिअर केलंय, लिहून ठेव नोटबुकच्या टॉपला. असं लिहायचं, ह्या चॅप्टर मध्ये छोटा m मास बॉडी ब्लॉक पार्टिकल आणि कॅपिटल M मॅग्नेटिक मोमेंट असं लिहायचं. ठीक आहे. सो नो कन्फ्युजन हॅज टू बी देअर. सो बच्चा डिवाइड केल्यास नंतर काय होईल, d²x अपॉन dt² प्लस k/m इंटू, अरे x प्रिंटिंग मिस्टेक. ओके बच्चा, k/m हे काय m ने डिवाइड केला, हा m गेला, k/m इंटू x प्लस b/m इंटू dx/dt इज इक्वल टू 0. 2 मार्काचा हा क्वेश्चन येऊ शकतो एक्झामला डिराईव्ह करायला. ओके, कॉम्पिटिटिव्ह मध्ये जे फॉर्म्युले येणार आहेत मी ते सांगतो. हा डब्बा किंवा हा डब्बा स्क्रीनशॉट लिया जाए. ठीक आहे. सो बच्चा, आपण थोडस ना कंपॅरिझन करू सस्टेन्ड ऑसिलेशन्स अँड डॅम्प्ड ऑसिलेशन. सस्टेन म्हणजे जुने, डॅम्प्ड म्हणजे नवे. हे म्हणजे खोटे, हे म्हणजे खरे, हे म्हणजे आयडियल. जसं आपण एक्झाम मध्ये 100 पैकी 100 मार्क पाडणार, येस आयडियल. ऍक्च्युअल मध्ये पडतात 57 मार्क्स. लाईक दिस दे आर डिक्रीजिंग बिकॉज ऑफ अपोजिशन. अपोजिशन इज अ मीडियम. सो बालमित्रांनो, आयडियल किंवा इमॅजिनरी, अँड आय कॅन से दे आर प्रॅक्टिकल. हे कसे आहेत, प्रॅक्टिकल. अच्छा, इथे व्हॅक्यूम आहे, सो इथे मीडियम आहे. मीडियम आहे. आर यू अंडरस्टँडिंग ना बेटा? व्हॅक्यूम आहे म्हणजे मी असं कंसात लिहू तुला कळण्यासाठी, नो अपोजिशन. क्या कहा जाए, नो अपोजिंग फोर्स असं लिहितो, नो अपोजिंग फोर्स. हा, आताशी सर कॉन्सेप्ट जरा बऱ्यापैकी कळायला लागल्या. अपोजच नाहीये व्हॅक्यूम. इथे अपोजिशन इज देअर. अपोजिंग फोर्स दोन आहे. एक स्प्रिंग वाला रिस्टोरिंग आणि दुसरा डॅम्पिंग. अपोजिंग फोर्स दोन आहे बच्चा, रिस्टोरिंग आणि डॅम्पिंग. हा, आताशी चला कन्सेप्ट कंपॅरिझन कळालं की नाही? अरे एव्हरीथिंग इन द वर्ल्ड इज रिलेटिव्ह. जगातली प्रत्येक गोष्ट रिलेटिव्ह आहे जी कंपॅरिझन निकलते. चला इथपर्यंत आपण आलो. ठीक है, अब चलो बच्चों फील लिया जाए. सो प्यारे बच्चों, करेंगे तो क्या करें, बघ लक्ष देता. आपली जी सिंपल हार्मोनिक मोशन याच्या आधी आपण अशी डिस्कस केली होती, टचक टचक टचक. सो हिअर वी वर हॅव्हिंग आवर लेफ्ट एक्स्ट्रीम, इथे मीन पोझिशन आणि इथे राईट एक्स्ट्रीम पोझिशन अशी आपण घेतली होती. मीन पासून आपला नन्नासा मुन्नासा पार्टिकल वॉज गोइंग एक्स आणि रिस्टोरिंग फोर्स वॉज इन द अपोजिट डायरेक्शन. क्लियर आहे बच्चा? इन दिस वे. ओके सर, व्हेरी बेसिक थिंग, नो इश्यू. ठीक आहे. मला इथे ह्या डॅम्प ऑसिलेशन्स मध्ये दाखवायचंय का बेटा की अँप्लिट्यूड डिक्रीज होतोय. सो अशी डायग्राम दाखवू शकत नाही जी मी मगाशी ऑलरेडी दाखवली होती. सो इथे दोन टाइप ऑफ फोर्सेस आहे, रिस्टोरिंग अँड डॅम्पिंग. मुद्दा असा आहे की इथे जे इक्वेशन लिहायचो मी, एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. क्लिअर आहे बच्चा? हे कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन. मग तो मीन पासून निघाला बरं का, राईटला तर सर्कल मधून वरून निघाला 50, इथून निघाला 90, 270, अच्छा अच्छा सॉरी 180, 270. दिस वे आपण 5 टाकायचं. आय हॅव टू कम्पेअर द सिस्टम ओव्हर हिअर. बेटा लक्ष दे, इथे जे इक्वेशन आहे एक्स इज इक्वल टू, कंपॅरिझन करायचं ना, एक्स इज इक्वल टू, आता लक्ष द्या बेटा, ए नॉट ई ची पॉवर मायनस बीटी बाय 2m साइन ऑफ ओमेगा डॅश टी प्लस 5. तू म्हणशील सर अहो हे कुठून आलं? लक्ष दे, x is a sin omega t plus 5. This proof is not over there in our syllabus. It is for the degree level. आपल्याला हे इक्वेशन लक्षात ठेवायचं आहे. x x इथे जे एम्प्लिट्यूड a त्याऐवजी इथे एम्प्लिट्यूड a नॉट इंटू ची पॉवर मायनस बीटी बाय 2m आहे. वी हॅव टू रिमेंबर दिस. साइन फंक्शन साइन फंक्शन फक्त काय सांगते की मीन पासून निघाला, कॉस फंक्शन सांगते की एक्स्ट्रीम पासून निघाला, इकडून किंवा इकडून, बस त्यासाठी साइन फंक्शन असतं. बाकी ओमेगा तुम्हाला माहिती आहे, तर इथे ओमेगा चेंज झाला. हा, ओमेगा का चेंज झाली? ओमेगा डॅश आहे सर. ओमेगा वाय चेंज्ड, सिंपल आहे. हळूहळू जर का अँप्लिट्यूड डिक्रीज होणार आहे
तर तिची फ्रिक्वेन्सी आहे झुम झुम झुम. टाइम पिरियड पण हळूहळू कमी होणार आहे, फ्रिक्वेन्सी वाढणार आहे, असं काहीतरी चेंज होणार आहे. ठीक आहे ना. पण आलं कसं, इट्स प्रूफ इज नॉट हिअर टू डिस्कस. ठीक आहे. रट्टा रट्टा रट्टा. ओके. रट्टा. स्टील इफ यू नीड द प्रूफ आय विल बी हॅव्हिंग अ स्पेशल लेक्चर. ठीक आहे. रट्टा. आता लक्ष दे. तर बेटा इथे अँप्लिट्यूड ए, इथं अँप्लिट्यूड ए कंपॅरिझन करा. इथे अँप्लिट्यूड ए इज इक्वल टू ए नॉट ई ची पॉवर मायनस बीटी बाय 2m. ओके. वेर m इज द मास, बी इज द डॅम्पिंग कॉन्स्टंट, टी इज द टाइम. हा एक फॅक्टर झाला. राहिला विषय ओमेगा डॅशचा. सो बच्चा ओमेगा डॅश इज अंडर रूट k by m minus b by 2m bracket square. Once again रट्टा प्यारे बच्चों, रट्टा रट्टा. I am again saying if you need the proof एक एक्स्ट्रा लेक्चर को किया जाए, फिलहाल इसको रट्टा मारा जाए. ओके. फॉर कॉम्पिटिटिव एग्जाम्स रट्टा तो मारावाच लागेल. क्लियर है. दिस वॉज डिस्प्लेसमेंट, दिस वॉज एंग्युलर वेलोसिटी. बच्चा फ्रॉम हियर वी कैन राइट द टाइम पीरियड, कम्स नो इशू. टोटल एनर्जी, टोटल टी इज इक्वल टू 2 पाय बाय ओमेगा किलो येऊन जातो. सो ते नाही लिहित मी लिहितो टोटल एनर्जी बेटा. अच्छा इथे 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 ओमेगा काय होता बेटा, रूट के बाय एम. अरे yes or no बेटा, k is m ओमेगा स्क्वेअर. सो ओमेगा इज रूट के बाय एम. इकडचा ओमेगा तिकडचा ओमेगा. प्यारे बच्चों काय म्हणणार होतो मी, टोटल एनर्जी विच इज व्हेरी इम्पॉर्टंट, 1/2 ka स्क्वेअर विच वॉज ऑलवेज कॉन्स्टंट. कारण एम्प्लीट्यूड वॉज कॉन्स्टंट, एनर्जी वॉज कंजर्व्ड. कम ऑन प्यारे बच्चों, एनर्जी वॉज कंजर्व्ड. ओके. कॉन्स्टंट थ्रू आउट. कंजर्व होते ना, बदल व्हायचा संबंधच नाही. कारण एम्प्लीट्यूड चिक 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 चिक. ठीक है. सो नो चेंज इन द एनर्जी बिकॉज एम्प्लीट्यूड वॉज कॉन्स्टंट. इथे एम्प्लीट्यूड व्हॅरिंग आहे. सो प्यारे बच्चों टोटल एनर्जी इन द डॅम्प्ड सफिक्स डी लावतो मी. डॅम्पिंग मध्ये टोटल एनर्जी इज इक्वल टू 1/2. लक्ष द्या आता, के चे फक्त जो ए एम्प्लिट्यूड आहे, तो एम्प्लिट्यूड ए इज ए नॉट इंटू ची पॉवर मायनस बीटी बाय 2m रट्टा मारायचा आपल्याला. सो काय करू, जागेची थोडी अडचण आहे. ए नॉट ई ची पॉवर मायनस बीटी बाय 2m आहे बघा, ब्रॅकेटचा स्क्वेअर 1/2 के ए स्क्वेअर. ठीक आहे. आणि मग फायनल फॉर्म्युला मी लिहितो बेटा, टोटल एनर्जी इन द डॅम्प्ड ऑसिलेशन्स इज 1/2 के, हे बघ ए नॉट स्क्वेअर, इकडे बघ ए नॉटचा स्क्वेअर. क्लिअर आहे. ए नॉट स्क्वेअर आणि ई ची पॉवर मायनस बीटी बाय 2m चा स्क्वेअर केला, खालचा 2 आणि वरचा 2 कट होऊन जाईल. सो ई ची पॉवर मायनस बीटी बाय एम, टोटल एनर्जी इन द डॅम्पिंग कंडिशन. सो दिस वॉज ऑल अबाउट टुडेज थ्योरी पार्ट. टुमॉरो विल सॉल्व बेस्ट न्यूमेरिकल्स ऑन दिस डॅम्प्ड ऑसिलेशन्स. 4-5 अशा प्रकारचे सगळे न्यूमेरिकल्स घेऊ, बेस परफेक्ट होऊन जाईल. फार जी मेन्स ऍडव्हान्सला जरी क्वेश्चन विचारले तरी येतील. 2 मिनिट फक्त. एक व्हॅल्यू पाठ करायची बच्चा तुला, कहा पे लिखा जाए, ही व्हॅल्यू रट्टा मारायचा. वरती कशाला, खालीच लिहितो. फॉर न्यूमेरिकल्स लॉग ऑफ 2 ची व्हॅल्यू 0.693, 0.693 एवढ्या एका व्हॅल्यूचा रट्टा मारायचा आपल्याला. क्लिअर आहे. रट्टा कशा कशाचा मारायला लावलाय मी, रट्टा कशा कशाचा मारायला लावला. चलो एक बार इसको फिर रिवाइज करते हैं प्यारे बाल मित्रों. चलो सस्टेन आणि डॅम्प्ड बरं का, पहिले आणि हे नवे आत्ताचे काय फरक आहे बच्चा. इथे काय आयडियल किंवा ही इमॅजिनरी केस आहे आणि प्रॅक्टिकल आहे. ओरिजिनली धिस इज हॅपनिंग. इथे व्हॅक्युम आहे, इथे मीडियम आहे. बेटा व्हॅक्युम आहे तर नो अपोजिंग फोर्स, अपोजिशनच नाहीये, झम 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 झम. इथे मीडियम आहे, सो अपोजिंग फोर्स एक नाही दोन आहे, एक रिस्टोरिंग आणि एक डॅम्पिंग. चित्र आठवलं नाही, स्प्रिंग वाला रिस्टोरिंग, खाली डॅम्पिंग वॉटर विस्कॉसिटीमुळे 2 अपोजिंग फोर्स. बच्चा हे डायग्राम तुला पाठ झाले असेल. एक्स इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस 5 कॅरेक्टरिस्टिक्स इक्वेशन आहे. फक्त इथे ए च्या ऐवजी ए नॉट ई ची पॉवर मायनस बीटी बाय 2m रट्टा मार 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 रट्टा मार. ए नॉट ई ची पॉवर मायनस बीटी बाय 2m. ठीक आहे. साइन ऑफ ओमेगा टी प्लस 5 ओमेगा डॅश, ओमेगा बदलणार कारण एम्प्लिट्यूड बदलतोय, फ्रिक्वेन्सी बदलतोय, टाइम पिरियड बदलणार आहे. ओमेगा बदलला तो ओमेगा डॅश रट्टा मारायचा रूट मध्ये के बाय एम, के बाय एम अर्थात ओमेगा स्क्वेअर, यू नो ओमेगा इज रूट के बाय एम मायनस बी बाय 2m ब्रॅकेटचा स्क्वेअर.
तो झाला विषय ओमेगा डॅशचा. टोटल एनर्जी मला पाठ आहे 1/2 के ए स्क्वेअर. तर इथे पाठ करायची काहीच गरज नाही, फक्त ए उचलायचा आणि टाकून द्यायचा. दिस कम्स. आर यू अंडरस्टँडिंग? सो टुडे वी विल स्टॉप हिअर बाय लर्निंग द कन्सेप्ट. टुमॉरो वी विल लर्न न्यूमेरिकल सॉल्विंग ऑफ दिस. ही एक व्हॅल्यू पाठ करायची.